तर नमस्कार. तुम्ही जर शिधापत्रिका रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की सरकारकडून तुमच्या रेशन कार्डवर पैसे जमा होण्यास म्हणजेच रेशन कार्डवर सबसिडी जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर तुमची सबसिडी जमा झालेली आहे की नाही झाली हे चेक करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला घर बसल्या 2 मिनिटांमध्ये येतं मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला चेक करता येणार आहे. तर ते मोबाईलमधून कसं चेक करायचं ते आपण आता पुढे पाहूया. प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे आणि ते सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे की मेरा रेशन 2.0 असं इथं सर्च करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं लोगो आणि इथं सर्व नाव वगैरे येईल. त्यावर तुम्हाला ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्याच्यानंतर तिथं आपण ओपनवर क्लिक केल्याच्यानंतर त्या प्रकारचा इंटरफेस येईल. इथं मराठी भाषा आपण सिलेक्ट केल्यानंतर इथं आपण पुढे जाऊया यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सुरू करूया यावर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस येईल. त्यानंतर तुम्हाला इथं हे जे ऑप्शन आपण इथं सिलेक्ट केलेलं आहे हेच ऑप्शन इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथं जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा पण इथं फिल करायचा आहे. कॅप्चा इथं फिल केल्याच्यानंतर OTPने लॉग इन करा या ऑप्शनवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर OTP सेंट सक्सेसफुली इथं ओके दिलेला आहे यावर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला जो OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्यानंतर इथं सत्यापित करा म्हणून या ऑप्शनवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर इथं OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली यावर ओके म्हणून इथं क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर इथं हे जे येईल इथं तुम्हाला इथं स्किप करायचं आहे. आणि त्यानंतर इथं स्किप करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इथं इंटरफेस होईल. इथं इंटरफेस आल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील जी मेन व्यक्ती जे आहे त्याचं इथं सर्व तुम्हाला इथं नाव वगैरे तुमचं येऊन जाईल. त्यानंतर सबसिडी जमा झालेली आहे का नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे. आणि बेनिफिट्स रिसिव्ड गव्हर्मेंट या ऑप्शनवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर तुम्ही जसे क्लिक कराल तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर जी सबसिडी जमा झालेली आहे किती महिन्याची जमा झालेली आहे सर्व तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट एवढ्या महिन्यांची इथं सबसिडी जमा झालेली आहे. सगळी सबसिडी जी आहे ती 2574 रुपये इथं सबसिडी अशा प्रकारे जमा झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही इथं सबसिडी जमा झालेली आहे का नाही ते सर्व तुम्ही इथं चेक करू शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे नवीन अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील.